अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी विधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या गाथेतील हरीच्या दासांकरिता पांडुरंग परमात्म्याकडे केलेली प्रार्थना मागितलेलं दान अर्थातच हरीच्या दासांकरिता मागितलेलं पसाय दान म्हणजेच आजचा हा अभंग आहे। या अभंगातून संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात आणि मागणी करत असताना काय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी विधान पांडुरंग। खर तर अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या चिंचोली परिवारातील हे घोडविंदे परिवार, या चिंचोली गावातील हे घोडविंदे परिवार आणि घोडविंदे परिवारातील आमचे नरेश दादा त्याचप्रमाणे मोनिका ताई या दोन्ही उभयतांना मागच्या वर्षी आजच्या दिवशी पुत्र रत्नाचा लाभ झाला, अर्थात आमच्या नक्ष दादाचा जन्म झाला आणि आपल्या नक्ष दादाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर वाढदिवसानिमित्त आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम पाहत असतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु आजच्या या दिवशी या ठिकाणी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रवचन आयोजित करावं, भगवंताचं नामचिंतन करावं, आपल्याला श्रवण व्हावं या उद्देशाने या ठिकाणी आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने आमचे नरेश दादा असतील, आमच्या मोनिकाताई असतील, यांना आज ही प्रवचन सेवा आयोजित करण्याची जी सद्बुद्धी उत्पन्न झालेली आहे त्या खऱ्या अर्थाने या उत्तम विचाराकडे पाहून, अतिशय चांगल्या विचाराकडे पाहून त्यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो। कारण कसं आहे माहिती आहे का, वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो। खरं तर कदाचित दादांनी आमंत्रण करताना जर प्रवचन सांगितलं असेल तर त्यांना तिकडून उत्तर आलं असेल की प्रवचन आणि वाढदिवसानिमित्त, म्हणजे आश्चर्यकारक असं काहीतरी त्यांना उत्तर आलं असेल, कारण वाढदिवसानिमित्त प्रवचन हे एक आश्चर्यकारकच आहे। आम्ही अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा बघितलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघितलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आयोजित केलेले वाढदिवस बघितलेले आहेत, पण आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त प्रवचन आयोजित करणं ही आपल्याला सुचलेली सगळ्यात मोठी सद्बुद्धी आहे। ही भगवंताची देणगी असं म्हणायला हरकत नाही, कारण आम्ही वाढदिवस जे पाहतोय ना त्या ठिकाणी आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी पाहायला मिळतात। काही लोक अभिमानाने सांगतात, बघा ना अमुक किलो संपलं, अमुक किलो आणलं होतं, प्राण्या पक्ष्यांचा जीव घेऊन वाढदिवस साजरे करताना आम्ही आमच्या डोळ्यात पाहतोय बरं का। अनेक ठिकाणी, काही ठिकाणी डीजे लावला जातोय, काही ठिकाणी नाच गाणं केलं जातंय, नव्हे तर अगदी मोठमोठ्या ठिकाणी आपण पाहतोय वाढदिवसाच्या दिवशी बाया सुद्धा नाचविल्या जातात बरं का। असे वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस आम्हाला पाहायला मिळतात, पण आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रवचन आयोजित करणं, हरिनाम होणं, भगवंताचं स्तवन करणं, देवाचं नामस्मरण करणं ही आपल्याला सुचलेली खऱ्या अर्थाने सद्बुद्धी आहे। आणि विशेष म्हणजे
आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली मी नरेश दादांना धन्यवाद देतो। पण विशेष म्हणजे त्यांच्या मनाला दुजोरा देऊन, त्यांच्या ज्या विचाराला सहमती देऊन, अर्थात आमच्या मोनिकाताई असतील यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं, त्यांना या विचाराला सहमती दिली, त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी दोन्ही उभायतांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो या ठिकाणी। आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याची जी सद्बुद्धी दादा तुम्हाला उत्पन्न झालेली आहे बरं का, हा कार्यक्रम आज या ठिकाणी जो आपण आयोजित केलेला आहे, ही जी सद्बुद्धी, हे जे चांगले विचार आपल्याला जे उत्पन्न झालेले आहेत ना, हे आपले विचार नाही आहेत, ही आपल्या आई वडिलांची देणगी आहे बरं का। हरीचं नामस्मरण करणं, हरीचं स्तवन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, हे सहज आपल्याकडे ह्या विचार सहज उत्पन्न होत नाहीत, हे विचार सहज आपल्याकडे येत नाहीत। ज्या वेळेला आई वडिलांची कृपा आपल्यावर होते, आई वडिलांचे संस्कार आपल्यावर असतात, ज्या वेळेला आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला लाभले जातात, त्याच वेळेला ही सद्बुद्धी आपल्याला सुचत असते। कारण जगद्गुरु तुकोबा सुद्धा त्या ठिकाणी म्हणत असतात, आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या। खरं तर आमच्या नरेश दादांच्या आई वडिलांनाही मी तेवढंच धन्य देतोय, आणि आमच्या मोनिका ताईंच्या आई वडिलांना सुद्धा मी तेवढंच धन्य देतोय की या दोन्ही उभयतांवर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले, आणि ते संस्कार आज आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्शन देतात, दर्शन घडवतात बरं का। खऱ्या अर्थाने आपला नक्षदादा आणि नक्षदादाला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी प्रवचन आयोजित केलेलं असताना, हे माहिती असताना सुद्धा तुम्ही लवकर आलात बरं का। प्रवचन श्रवण करण्याच्या उद्देशाने आलात म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। कारण याच ठिकाणी जर वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम काही जर आमच्या दादाने आयोजित केला असता तर या मंडपामध्ये जागा राहिली नसती, एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली असती। खरं आहे की खोटं आहे? नंतर जे येणारे आहेत, प्रवचन माहिती आहे हे असून सुद्धा प्रवचन संपल्यानंतर जाऊ म्हणून म्हणणारे आहेत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो बरं का। आणि विशेष म्हणजे प्रवचन माहित असताना सुद्धा प्रवचन श्रवण घडावं म्हणून तुम्ही या ठिकाणी लवकर आलात। खरं तर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद, पुढे तुमच्या चरणी पुन्हा पुन्हा मी नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांचे नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी विधान पांडुरंग। खर तर संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतात बरं का। असं म्हटलं जात आहे की कोणाकडे मागावं आणि काय मागावं याला खूप महत्व आहे। मनुष्य सतत सतत मागत असतो आणि मागतो म्हणून त्याला माणूस म्हटलं जात आहे बरं का। माणसाला परत परत मागण्याची बुद्धी उत्पन्न होत असते, पण जीवाकडे जर जीवाने मागितलं तर जीवाची अपेक्षा कधी पूर्ण होत नाही। आपण जे मागतो ते वेगळं आहे। आपण आपल्या संसारासाठी मागतो, आपण आपल्या प्रपंचासाठी मागतो, आपण आपल्यासाठी मागतो, आपण आपल्या स्वार्थासाठी मागतो। या ठिकाणी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतायत बरं। मागणी करतायत कोणासाठी? हरीच्या दासांसाठी। हरीचे जे दास आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी नामदेव महाराज मागणी करतायत। काय म्हणतात नामदेव महाराज? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। संत शिरोमणी नामदेव महाराज या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याकडे खऱ्या अर्थाने पसायदान मागतायत। ही मागणी म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं पसायदान आहे। ज्या पद्धतीने बघा ना, मौलींनी कार्य केलं श्री गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे, ज्याप्रमाणे श्री गुरु सांगतात त्याप्रमाणे कार्य केलं, आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर आता मी काहीतरी देवाकडे मागितलं पाहिजे, माझ्या श्री गुरूंकडे मी काहीतरी मागितलं पाहिजे, विश्वात्मक देवाकडे मी काहीतरी मागितलं पाहिजे। आणि म्हणून मग त्यांनी काय केलं? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, आता माझे जी उरले पायिकपण।
तुम्ही आज्ञा दिली, तुम्ही सामर्थ्य दिलं आणि तुमच्या आज्ञेने तुमच्या सामर्थ्याने सगळं काही कार्य घडलं. ज्ञानेश्वरीची रचना झाली, अमृतानुभव सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ निर्माण केला, हरिपाठाची रचना केली, समाजाचे कार्य केलं. देवाचं कार्य समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल, देवकार्य धर्माचं कार्य कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करून त्या पद्धतीने मी कार्य केलं. आता मागायचं आहे, पण काय मागितलं बघा, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, दुरितांचे तिमिर जावो. काय मागितले, भूता परस्परे जडो. आपल्या स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी काही मागितलेलं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतायत. बरं का, ज्या वेळेला एखादा माणूस स्वतःसाठी मागतोय त्याला भीक म्हणतात. काय म्हणतात त्याला? भीक. एखादा माणूस स्वतःसाठी जे मागतोय त्याला भीक म्हणतात. कुटुंबासाठी मागत असेल तर त्याला भिक्षा म्हणतात. कुटुंबासाठी जर मागत असेल तर भिक्षा म्हणतात. ठराविक समाजासाठी जर मागत असेल तर त्याला दान म्हणतात. आणि विश्वासासाठी जर मागत असेल तर त्याला पसायदान म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी या मागणीतून अर्थात हे पसायदान आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं. आणि या पसायदानातून पांडुरंग परमात्म्याकडे संत शिरोमणी नामदेव महाराज मागतात हरीच्या दासांसाठी, तुमच्या आमच्यासाठी. बरं का, आता माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये ज्याप्रमाणे विचार असतील त्याप्रमाणे मनुष्य देवाकडे मागत असतो. बरोबर आहे की नाही? ज्याप्रमाणे अंतःकरणात विचार असतील, मन ज्याप्रमाणे माणसाचं असेल त्याप्रमाणे मनुष्य देवाकडे मागतो ना. प्रत्येक जणाची मागणी वेगवेगळी असते. ज्यांना पैशाची गरज आहे ते पैसा मागतात, ज्यांना धन दौलतीची गरज आहे ते धन दौलत मागतात, ज्यांना शरीरयष्टीची गरज आहे ते शरीरयष्टी मागतात. ज्याला जे पाहिजे त्याला तो ते मागत असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने जे जे पाहिजे ते मागत असतो. खरं तर या ठिकाणी प्रत्येक मनुष्य कार्य करत असताना 3 गुणांनी कार्य करत असतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. बरं का, रजोगुणी माणूस देवाकडे काय मागतो, तमोगुणी माणूस देवाकडे काय मागतो आणि सत्वगुणी माणूस देवाकडे काय मागतो बघा. रजोगुणी माणसाला त्याच्याकडे त्याची अवस्था सांगत असताना पुनरावृत्ती सांगितलेली, त्याच्याकडे निर्माण होणारे विचार जे आहेत ना त्या विचारांची पुनरावृत्ती होत असते. तो परत परत देवाकडे मागत असतो. एखादी गोष्ट त्याला मिळाली ना, त्याला असं वाटतंय, तो बोलताना बोलतो, एवढं मला मिळालं की बस मी समाधानी आहे, एवढं मला मिळालं की बस पूर्ण झालं. पण तेवढं मिळाल्यानंतर लगेच त्याच्याकडे दुसरी अशा अपेक्षा निर्माण होत असते, दुसऱ्या वस्तूची प्राप्ती व्हावी म्हणून, दुसऱ्या गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून तो त्या ठिकाणी कार्य करत असतो, त्या ठिकाणी मागणी मागत असतो. बरं का, रजोगुणी माणूस आहे. एक नारळ फोडील देवाला, पण त्या नारळाच्या मागे काय काय मागेल ते त्याचं त्यालाच माहिती. नुसती अगरबत्ती ओवाळता ती अर्धी संपते अगरबत्ती, तर याच्या मागण्या काही पूर्ण होत नाही. बरोबर आहे की नाही? रजोगुणी माणूस किती मागत असतो देवाकडे. आणि देवाकडे मागताना काय करतोय माहितीये का, देवा आधी तू मला दे, मग मी तुझा भजीन, मग मी तुझं पूजन करेन. नवसाचे गणपती कसे असतात बरं? नवसाचे का म्हणतो आपण? आधी देवाकडे मागतो, ती मागणी पूर्ण झाली की मग सांगितल्याप्रमाणे 5 वर्षे, 10 वर्षे, 2 वर्षे, 4 वर्षे काय असेल ते त्याला नवसाचे म्हटले जातात. म्हणजे आम्ही एवढे रजोगुणी आहेत की देवाकडे मागणी करताना आधी काय बोलतोय, देवा तू मला दे, मग मी तुझं भजन पूजन करेन. एवढा रजोगुणीने मी कार्य करतोय. बरं का, एका आजोबांना देव प्रसन्न झाले, देवाची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर मग देवाने सांगितलं, बाबा तुम्हाला काय हवंय मागा, मी प्रसन्न झालोय तुम्हाला. आजोबा म्हणजे वयस्कर ना, आहे की नाही? आता आजोबा विचार करायला लागले की देव प्रसन्न झालेले आहेत, देव बोलतायत मागा, तुम्हाला काय मागायचं ते. आलं का लक्षात? काय मागावं असा विचार करायला लागला. बाबा माझं वय झालेलं आहे, माझ्यासाठी काही मागावं की काय? पण माझ्यासाठी जर काही मागितलं तर माझी बाई नाराज होईल, मग बाईसाठी मागावं की काय? बाईसाठी काही मागावं तर मुलगा नाराज होईल, मुलासाठी मागावं की काय? मग मुलासाठी मागितलं तर सून नाराज होईल.
विचार करायला लागला नक्की मागायचं काय. देव म्हणतात, दादा बाबा जे काही मागायचंय तुम्हाला ते एका वाक्यात मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. काय सांगितलं? जे तुम्हाला काही मागायचं ते एका वाक्यात मागा, मी तुम्हाला जे पाहिजे ते देतो. पण तेवढ्यात त्याने देवाला हात केला, सांगितलं, देवा मला मागायचंय रे, पण मी विचार करतोय माझ्यासाठी जर मी काही मागितलं तर माझी बाई नाराज होईल, बाईसाठी जर काही मागितलं तर मुलगा नाराज होईल, मुलासाठीच जर काही मागितलं तर माझी सून नाराज होईल, आणि मला तिच्या हाताखाली दिवस काढायचे. बरं का, मी त्यांना विचारून येतो, तोपर्यंत देवा तुम्ही इथे थांबा. देव म्हणतात ठीक आहे, त्यांना विचारून ये, पण एकाच वाक्यात मागायचं एवढं लक्षात ठेव. आता घरी आला, घरी आल्याबरोबर त्याने पहिले कोणाला विचारावं? कोणाला विचारलं असेल पहिले? म्हातारी जवळ गेला, आपल्या आजी जवळ, आई जवळ, अर्थातच त्याच्या सौभाग्यवती त्यांच्या धर्मपत्नी जवळ गेले. ते आजोबा आजी जवळ गेले, हात जोडतायत, सांगतायत, अगं देव मला प्रसन्न झालाय, देवाने सांगितलंय काय मागायचं ते एका वाक्यामध्ये माग, मी काय मागू ग? आजी म्हणते, तुमचा फक्त शब्द मला ऐकायला येतो, 10 वर्षापासून माझी दृष्टी गेलेली आहे. काय म्हणते आजी? 10 वर्षापासून माझी दृष्टी गेलेली, मला तुम्ही दिसत नाही. नातवंड आता किती मोठी झालात, फक्त ऐकतोय मी, पण मला पाहता येत नाहीत. आपलं घर तुम्ही सगळं आता मस्तकी केलं असं लोक म्हणतायत, पण मला पाहता येत नाही, कारण 10 वर्षापासून मला दिसत नाही, दृष्टी नाही आहे. देवाला सांगा ना माझ्या बाईला दृष्टी दे म्हणून. काय म्हणते ती? देवाला सांगा माझ्या बाईला दृष्टी दे. आता एवढं ऐकल्याबरोबर आजोबा म्हणतात, मुलाला पण विचारून घेऊ, मुलाला काय पाहिजे ते. मुलाला विचारलं, बाबा दादा तुला काय पाहिजे रे? त्यावेळेला त्याने सांगितलं, बाबा ही शेजारची माणसं बघा, ही शेजारची सगळे आपल्या गावातले बघा कसे आहेत, सगळ्यांचे बंगले तयार झाले, सगळ्यांनी गाड्या घेतल्या, सगळे कुठे गेले बघा ना, किती प्रॉपर्टी, किती संपत्ती त्यांची. मला असंच ठेवलंय बाबा तुम्ही. देवाकडे मागायचंच आहे ते काहीतरी श्रीमंती मागा, भरपूर पैसा अडका मागा, असं राजासारखं जीवन जगता आलं पाहिजे असं काहीतरी मागा देवाकडे. झालं, मुलाचं ऐकलं. आता सुनेचंही ऐकायला पाहिजे म्हणून सुनेकडे गेले बाबा, आणि सुनेला विचारलं, तुला काही हवं आहे? हो म्हणे, तुम्हाला तर माहितीये जवळजवळ आज 10 वर्ष झाली लग्नाला, पण अजून काही पालना हळत नाही, माझी कूस उजवली नाही. प्रत्येक बाईला काय वाटतंय हो? प्रत्येक बाईची अशा अपेक्षा काय असते, मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण माझी कूस उजवायला पाहिजे, मला बाळ झालं पाहिजे. आणि म्हणून मग सुनेने ती अपेक्षा केली काय, की मला बाळ झालं पाहिजे, बाकी काही संपत्ती धनसंपत्ती काही नसली तरी चालेल. आजोबा विचार करायला लागले, आजोबा टेन्शन मध्ये आले, विचारग्रस्त झाले आजोबा. आता नक्की देवाकडे काय मागायचं? बाईने सांगितलंय की मला दृष्टी पाहिजे, मुलाने सांगितलंय मला संपत्ती पाहिजे, सुनेने सांगितलंय मला मूल झालं पाहिजे, बाळ पाहिजे, आणि देवाने तर सांगितलंय की एका वाक्यात मागायचं आहे. विचारग्रस्त झालेले आजोबा विचारग्रस्त अवस्थेतच देवाकडे निघाले 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 देवापर्यंत पोहोचले, हात जोडतायत. देवाने विचारलं, का रे बाबा काही हवं आहे? हो म्हणे, हवं आहे. देव म्हणताय, दादा बाबा एकाच वाक्यात मागा जे काही मागायचं ते. आता एवढ्या अंतरावर चालत येता येता बाबांनी बरोबर ती जुळवाजुळव केली होती. एका वाक्यामध्ये देवाकडे काय मागायचं, जे सुनेलाही मिळालं पाहिजे, मुलालाही मिळालं पाहिजे, आणि बाईलाही मिळालं पाहिजे. काय म्हणतायत बाबा बघा ना, एकाच वाक्यामध्ये भगवंताला हात जोडून मागतायत. काय मागतायत? माझ्या बाईने, म्हणजे कोणी? बायकोने, बरोबर. माझ्या बाईने तिच्या नातवाला राजगादीवर बसलेलं तिच्या डोळ्याने बघावं. काय समजतंय? काय मागितलं बाबाने? माझ्या बाईने तिच्या नातवाला राजगादीवर बसलेलं तिच्या डोळ्याने बघावं. आता माझ्या बाईने बघावं म्हणजे पहिले म्हातारीला आजीला काय द्यायला लागेल? दृष्टी द्यायला लागेल. तिच्या नातवाला म्हणजे सुनेला मुलगा झाला पाहिजे. राजगादीवर म्हणजे श्रीमंती दिली पाहिजे. मुलाचंही म्हणणं आलं, सुनेचंही म्हणणं आलं, आणि बाईचंही म्हणणं आलं. हे रजोगुणी माणसाचं मागणं आहे. रजोगुणी मनुष्य कशासाठी मागत असतो? काय मागत असतो? फक्त संसारासाठी. संसारामध्ये मला मिळावं, मला काहीतरी मिळावं. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणते देवा, म्हणजे मला काही देवायची वासना.
बरं का. तमोगुणी माणूस काय मागतो, मला काही नाही मिळालं तरी चालेल पण त्यालाही मिळू देणार नाही, हे तमोगुणी आहे. अलग लक्षात. तमोगुणी मनुष्य काय मागतोय, कदाचित त्याला जरी देव प्रसन्न झाला तर दोघे समोरासमोर राहायचे आणि दोघे पण महादेवाचे भक्त. तो महादेवाची भक्ती करतो म्हणून मी पण महादेवाची भक्ती करायला लागलो, असे दोघेही महादेवाचे भक्त. झालं काय माहितीये का, जो आधी महादेवाची भक्ती करायचा त्याला महादेव प्रसन्न झाले, त्याला महादेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर महादेवांनी सांगितलं, दादा अरे मी तुझ्यावर कृपा केलेली आहे, मी प्रसन्न झालेलो आहे, काय मागायचं ते माग. पण तेवढे त्यांनी विचार केला का समोरचा पण माझा जो आहे कोणी शेजारी तो पण तुमचीच भक्ती करतो, बरं का. मी काहीतरी मागावं आणि माझ्यापेक्षा डबल त्यांनी मागावं. मग त्यापेक्षा देवा मला काही घाई नाहीये, तुम्हाला जर द्यायचंच असेल तर तुमचा अजून कोणी भक्त असेल त्याला पहिले द्या. आता याला माहिती अजून कोण, समोरचा. मग समोरच्याकडे महादेव गेलं, महादेव त्याच्याकडे गेल्यानंतर महादेव म्हणताय, दादा तुला मी प्रसन्न झालेलो, तुला काय मागायचं ते माग. मग तेव्हा तो बोलतोय, दादा देवा न्याय म्हणजे न्याय. तुम्हाला माहितीये का तुमची आधी भक्ती कोण करतोय, म्हणे तो करतोय, मग आधी तुम्ही कोणाला द्यायला पाहिजे. आता यालाही तेच वाटतंय ना का मी मागायचो तर माझ्यापेक्षा डबल तो मागेल, बरं का. आता मात्र देव तो पहिला जो भक्ती करायचा त्याच्याकडे आले, देवाने सांगितलं, दादा काही मागायचं ते माग, नाहीतर मी निघून चाललो, चल आता. ठीक आहे. मग आता तिकडून परत आल्यानंतर याला पक्का विश्वास बसला की त्यानेही काही मागितलं नाही म्हटल्यानंतर माझ्या मनात जे तेच त्याच्या मनात आहे. माझ्या मनात काय आहे, त्याने जे मागितलं त्याच्यापेक्षा डबल मी मागायचं. त्याने जर काही मागितलं नाही तर 100% हेच त्याच्याही मनात आहे, जे मी मागेन त्या माझ्यापेक्षा डबल तो मागेल, बरोबर आहे की नाही. मग याने सांगितलं, देवा तुम्हाला जर द्यायचंच आहे ना, तुम्हाला जर मला द्यायचंच आहे ना तर माझं अर्ध अंग निकामी करून टाका. काही समजतंय काय मागितलं त्याने, देवा तुम्हाला जर द्यायचंच आहे ना तर माझं अर्ध अंग निकामी करून टाका. माझ्या एका हाताने काही काम करता आलं नाही पाहिजे, माझ्या एका पायाने काही काम करता आलं पाहिजे ना, एक अर्धी धड आहे ना माझी निकामी करून टाका. तथाच तो बोलल्याबरोबर ते झालं. लगेच देव त्याच्याकडे गेला. दुसऱ्याकडे गेल्यानंतर देव म्हणतात, तुला काही मागायचंय तर माग, नाही तर चाललो मी. तेवढ्यात मग तो बोलतो, देवा त्याने मागितलं, हो म्हणे मागितलं, खरंच मागितलं ना, हो म्हणे खरंच मागितलं, नाही पण देवा खरंच मागितलं ना, अरे बाबा खरंच मागितलं. मग तो बोलतोय, त्याला जे दिलंय ना त्यापेक्षा डबल मला द्या. आता त्याला डबल भेटलं. रजोगुणी मनुष्य काय मागतो, तमोगुणी मनुष्य काय मागतो, बरं का. आणि सत्वगुणी मनुष्य काय मागत असतो बघा ना. नामदेव महाराजांचं कीर्तन चंद्रभागेच्या तीरावर चालू झालं. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये सगळी संत मंडळी असायची, संत मंडळी असायची, सगळी संत मंडळी असायची. मौली ज्ञानोबा असायचे, निवृत्ती दादा असायचे, सोपान काका असायचे. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये श्रवण करण्यासाठी जनाबाई असायची, मुक्ताबाई असायची, कान्होपात्र असायची, गोरोबा काका असायचे. अशी सगळी सावतामाळी, चोखामेळा, सगळी ही संत मंडळी त्यावेळेला नामदेव महाराजांचं कीर्तन श्रवण करण्यासाठी असायची चंद्रभागेच्या तीरी, बरं का. आणि नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यानंतर एवढे रममाण झाले त्या कीर्तनामध्ये, सगळे तल्लीन झाले, हरिनामामध्ये रममाण होऊन गेले, एकरूप होऊन गेले. खरंच सांगू का, तिथलं जो वातावरण होतं, जी भक्ती होती, जो भाव होता, जी श्रद्धा होती, जी निष्ठा होती, त्यांचं जे गायन होतं, त्यांचं जे नामस्मरण होतं, ती सगळं बघितल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला सुद्धा तिथे जाण्याचा मोह आवरता आला नाही. पांडुरंग परमात्मा स्वतः ज्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर देव तिथेच असतात. आज बघा ना किती चांगला योग आहे. एकादशी आहे, गीता जयंती आहे, आणि ह्या विशेष महापर्वावर, या शुभ दिनी, या विशेष करून अतिशय शुभ दिनी आज या नक्षदादाचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या नरेश दादांनी, या गोडविंदे परिवाराने या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेले, प्रवचन आपण श्रवण करतोय, बरं का. प्रवचन श्रवण करतोय. खर तर त्या गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, मी कुठे आहे. नारद मुनी ज्या वेळेला विचारतायत भगवंताला, भगवंत आपण कुठे आहात, त्यावेळेला नारद मुनींना सांगत असताना भगवंत म्हणतात, नाहम वसामी वैकुंठी ना योगियाम हृदय रव मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. काय म्हणतात भगवंत, नाही योगियांच्या हृदयी, नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगियांच्या हृदयी
माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. अर्थात ज्या ठिकाणी भगवंत गायन करतात, ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी भक्त गायन करतात, ज्या ठिकाणी भक्त कीर्तन करतात, ज्या ठिकाणी भक्त प्रवचन करतात, त्या ठिकाणी भगवंत तिष्ठत उभे असतात. आणि म्हणून अर्थात नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा स्वतः उपस्थित झाले. नुसते उपस्थित झाले नाही तर असं वर्णन आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अर्थात पांडुरंग परमात्मा नाचतोय. नाचता नाचता फिटला पांडुरंगाचा पितांबर गळलं बरं का. एवढे तल्लीन होऊन गेले, एवढे एकरूप होऊन गेले. आणि मग ज्या वेळेला कीर्तन श्रवण झालं, नामस्मरण झालं, तो भाव बघून, ती भक्ती बघून आता हात जोडून पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना सांगतायत, विनवणी करतायत, नामदेवा काहीतरी मागा, नामदेवा काहीतरी मागा. नामदेव महाराज म्हणतात, देवा मागणं हे आमचं कामच नाही आहे. आम्ही मागण्यासाठी तुम्ही काहीतरी द्यावं म्हणून हे आम्ही करतच नाही ना. देवाने काहीतरी द्यावं म्हणून आम्ही करतच नाही. तुम्ही काहीतरी आम्हाला द्यावं म्हणून आम्ही करतोय असं नाही. आम्हाला याच्यात आनंद मिळतो, आम्हाला समाधान मिळतंय, आम्हाला परमानंद प्राप्त होतो याच्याने, म्हणून आम्ही हे सगळं काही करत असतोय. देवा तुम्ही आम्हाला काही द्यावं या उद्देशाने आम्ही तुमचं स्तवन करत नाही, या उद्देशाने आम्ही तुमचं कीर्तन भजन करत नाही. पण ऐकतच नाही. पांडुरंग परमात्मा म्हणतायत, अरे नामदेवा काहीतरी मागा, नामदेवा काहीतरी मागा. त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात, देवा आजच काय, आम्ही पूर्वीपासून काही तुमच्याकडे मागितलेलं नाही. वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या आम्ही कधीही तुमच्याकडे काहीही मागितलं नाही. खरं तर मागणं हे आमचं कामच नाही. बघा आता अनंत काळ आधी, किती काळ आधी जो प्रल्हाद बरं का, ऐकताय ना तुम्ही, त्या प्रल्हादाचा नंतरचा अवतार असं म्हटलं जात आहे उद्धव, अंगदाच्या नंतर उद्धव आणि उद्धवाच्या नंतर नामदेव. बरं का, नामदेव, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेव. प्रल्हादाला ज्या वेळेला भगवंताने सांगितलं, अरे काहीतरी मागा, देवा मागणं आमचं कामच नाही आहे, नाही पण काहीतरी मागा, मी द्यायला आलेलो आहे. त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, देवा तुम्हाला जर द्यायचंच आहे ना तर असं द्या, तुमच्याकडे कधीही आम्हाला काहीही मागण्याची बुद्धी सुचता कामा नाही, हे दान द्या. दान कळते ना तुम्हाला, काय मागितलं, तुमच्याकडे काहीही मागण्याची बुद्धी आम्हाला सुचताच कामा नाही, तुम्हाला जर द्यायचंच आहे तर हे दान द्या. प्रल्हाद बरं का, अंगद निष्कामतेने निरापेक्षेने सेवा केली त्यावेळेला सुद्धा ना अंगदाने. उद्धव आणि आता नामदेव ऐकतच नाहीत देव. अरे नामदेवा काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. ज्या वेळेला आग्रहच धरला ना त्यावेळेला विश्वासाठी केलेली प्रार्थना पसायदान म्हणजेच आजच्या ह्या अभंगाचा पहिला चरण आहे. काय म्हणतात नामदेवराय, ज्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने नको ते कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा तुम्हा आम्हाला चांगल्या प्रकारे भगवंताचं श्रवण घडेल, भगवंताचं नामस्मरण घडेल, आम्हाला चांगल्या प्रकारे संतांचा संग घडेल, संतांचं वाङ्मय ऐकायला मिळेल, अशा प्रकारे ज्यांनी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना त्या हरीच्या दासांना अकल्प आयुष्य मिळावं, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी नामदेव महाराज करतायत. काय म्हणतात नामदेव महाराज, अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा. म्हणून मगाशीच मी म्हटलो, सुरुवातीलाच म्हटलो की खऱ्या अर्थाने आमचे नरेश दादा असतील, मोनिका ताई असतील, आपल्या नक्ष दादाच्या पहिल्या वाढदिवशी हे प्रवचन आयोजित करण्याची सद्बुद्धी त्यांना सुचली. मी त्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि विशेष म्हणजे अशी मुलं ज्यांनी जन्माला घातली, नरेश दादांच्या आई वडिलांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो आणि मोनिका ताईच्या आई वडिलांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो. कारण आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. निमित्त काही असू द्या, आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, आम्हाला भगवंताचं स्तवन करायचं आहे, निमित्त काही असू द्या, आमच्याकडून भगवंताचं स्तवन घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. ही बुद्धी
ज्या आई वडिलांच्या कृपेने आशीर्वादाने आपल्याला सुचलेली आहे, उत्पन्न झालेली आहे, निश्चित ही देणगी आई वडिलांची आहे. हे सामर्थ्य आपल्या आई वडिलांचं आहे, ही सद्बुद्धी आपल्या आई वडिलांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून जे धर्म कार्य करणारे आहेत, जे देव कार्य करणारे आहेत, जे देश कार्य करणारे आहेत, अशा हरीच्या दासांना अकल्प आयुष्य व्हावं अशा प्रकारची मागणी संत शिरोमणी नामदेव महाराज या प्रस्तुत अभंगातील पहिल्या चरणामध्ये करतायत. बरं का, काय म्हणतायत नामदेव महाराज? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अर्थात आता अकल्प म्हणजे किती? बरं का, अकल्प म्हणजे किती? 4 युगांचं आयुष्य सांगितलेलं आहे. ज्या युगामध्ये आपण वावरतो याला कुठलं युग म्हणतात? कुठल्या युगात आहोत आपण? कलियुगामध्ये आहोत ना, बरोबर ना? काय चुकलं तर तुम्ही मला सांगा बरं का. कलियुगामध्ये आपण आहोत. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. फक्त लक्षात ठेवा, कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्ष. बरं का, त्याच्यानंतर कलीच्या आधीचं युग जे होऊन गेलं ते द्वापार युग. त्या द्वापार युगाचं आयुष्य आहे कलीपेक्षा डबल 8,64,000 वर्ष. द्वापार युगाच्या आधी होऊन गेलं त्रेतायुग. द्वापाराचं प्लस कलीचं असं मिळून 12,96,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगाचं. आणि त्रेतायुगाच्या आधी होऊन गेलं सत्ययुग. त्या सत्ययुगाला आयुष्य होतं त्रेता प्लस कली, अर्थात 17,28,000 वर्ष आयुष्य ह्या 4 युगाचं. बरं का, आपल्याला कल्प बघायचं आहे. काय विनंती केलेली ते? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प, मग अकल्प म्हटल्यानंतर किती? तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या 4 युगाची जर बेरीज केली, 4 युगाच्या आयुष्याची, तर साधारणतः 43,20,000 पर्यंत आयुष्य या 4 युगाचं आहे. घरी गेल्यानंतर तुम्ही बेरीज करा. 43,20,000 ह्या 4 युगाचं आयुष्य आहे. असे 4 युग ज्या वेळेला 71 वेळा होऊन जातात. बरं का, अशी 4 युग जेव्हा 71 वेळा होऊन जातात त्यावेळेला एक मनमथ म्हणून म्हटलं जातंय. त्याला काय म्हटलं जातंय? एक मनमथ. आणि असे मनमथ ज्या वेळेला 14 वेळा होऊन जातात त्याला एक कल्प म्हणतात. म्हणजे ते आयुष्य जवळजवळ 4 अब्ज वर्षांपर्यंत जाते किंवा त्यापेक्षा जास्त. 4 अब्ज वर्षापेक्षा जास्त आयुष्य. आता मला सांगा, इथे काय सांगितलेलं आहे? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. जे धर्म कार्य करतायत, जे देव कार्य करतायत, जे देश कार्य करतायत, त्यांना किती आयुष्य लाभावं? अकल्प. ऐकताय ना तुम्ही? अकल्प आयुष्य लाभावं. आता सांगा मला, आपल्या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य किती आहे? शतवर्ष, 100 वर्ष आयुष्य आहे. 100 वर्ष आयुष्य आहे. मग तरी सुद्धा या ठिकाणी अकल्प का सांगितलेला आहे? हरीचा दास कधीच जात नाही. बरं का, शरीराने जरी गेला ना तरी त्याच्या कीर्ती रूपाने ते शेवटपर्यंत असतो. सांगू का, जगद्गुरु तुकोबा सदैव वैकुंठाला जरी गेले असले तरी सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत जगद्गुरु तुकोबांची कीर्ती राहणार आहे, कार्य राहणार आहे, त्यांचं वाङ्मय आमच्या हृदयामध्ये राहणार आहे. माऊली ज्ञानोबांनी संजीवन समाधिस्थ जरी झाले असतील तरी सुद्धा त्यांच्या वाङ्मयाच्या रूपाने, त्यांच्या विचारांच्या रूपाने, त्यांच्या भक्तीच्या परमार्थाच्या रूपाने चंद्र सूर्य असेपर्यंत आमच्या हृदयामध्ये असणार आहेत. विचाराच्या रूपाने चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या कर्माच्या रूपाने, कार्याच्या रूपाने असणार आहेत. अकल्प आयुष्य. बरं का, आता खरं तर संत देवाकडे कधी जेणेकरून तरी मागत नाहीत. बरं का, अगदी तुकोबांच्या आपण 8 पिढ्यांपासून जरी बघितलं तर विश्वंभर स्वामी. बरं का, तिथून तर 8वे वंशज कोण? जगद्गुरु तुकोबा. आता जगद्गुरु तुकोबांचे आई वडील ज्या वेळेला बोल्लोबा आणि कळकाई, बरं का, ज्या वेळेला ते बोल्लोबा याला जायला निघाले पंढरपूर क्षेत्री वारी, आता नेहमी नित्य निमाने अगदी नाही का पायी वारी, कारण त्यावेळेला काही वाहनांची वगैरे व्यवस्था नव्हती.
आणि जेणेकरून हरिनाम चिंतन अखंड घडावं या उद्देशाने अखंड ते पायी वारीमध्ये सहभागी व्हायचं जायचं. पण नेमकं काय झालं, प्रत्येक वेळेला हेच येत जातात म्हणून कणकाई त्यांच्या मागे लागली. कोणाच्या? बोलोबांच्या, की या वेळेला मी पण येते बरं का. आता यांना माहिती आहे मागणीच्या बाबतीत पुरुष कंट्रोल करू शकतो, बरोबर आहे, पण महिला काहीतरी मिळावं म्हणून बाई कंट्रोल करील. पण तरी सुद्धा त्यांना घरीच सांगितलं, त्यांनी बोलोबांनी कणकाईंना घरीच सांगितलं, हे बघ येते तू बरोबर आहे, पण आपल्या 7 पिढ्यांपासून सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं आपण कार्य करतोय, पण कोणीही काहीही मागितलेलं नाही, कोणीही काही मागितलेलं, तू सुद्धा काही मागायचं नाही. मागणार नाही ना? नाही हो नाही, मी कसं मागणार, आता तुम्ही एवढं सांगताय तर मी नाही मागू शकत बरं का. तुमच्या शब्दाच्या पुढे मी आहे का? कोण म्हणते? काय कोणाला म्हणते? बोलोबांना. तुमच्या शब्दाच्या पुढे मी आहे, प्रत्येक गोष्ट तुमची ऐकते की नाही? मग हे सुद्धा मी तुमचं ऐकणार, तुमच्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही, मी काहीही मागणार नाही, काहीही मागणार नाही. आणि झालं, त्यांची वारी चालू झाली, पायी वारी चालू झाली. भगवंताचं नामस्मरण करत करत, नामचिंतन करत 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 पंढरपूर क्षेत्री पोहोचले बरं का. पण असं म्हणतात त्यावेळेला पुरुष पुढे असायचा, बाई काही अंतरावर मागे असायची, बरोबर आहे का आई? बरोबर आहे. म्हणजे दोघे जर समजा कुठे जायला निघाले ना तर पुरुष बऱ्याच अंतरावर असायचा आणि मग बाई ती बिचारी त्याच्या मागे 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 असायची. खरं आहे ना? म्हातारा मागे पण बघत नव्हता कुठपर्यंत आले ना, काही नाही, कारण त्याचा विश्वास होता माझ्याच मागे येणार. आलं का लक्षात? तेवढा विश्वास होता आजोबांना, कितीही वेळ झाला कुठेही जरी गेलो तरी ते काय होणार, माझ्याच मागे येणार आहे की नाही. असो, काही अंतर थोडा पडला, बोलोबा मंदिरामध्ये गेले, पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून बघितलं, चरणस्पर्श केला, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पुढे निघून गेले. पुढे गरुड खांबाजवळ उभे राहून भगवंताचं नामचिंतन करू लागले आणि वाट पाहायला लागले कणकाई येते कधी. कणकाई गेली, भगवंताच्या डोळे हात जोडून अगदी डोळे भरून पाहायला लागली. भगवंताने हीच संधी साधली आणि भगवंताने काय केलं, अरे 7 पिढ्यांपर्यंत यांचं कोणी आपल्याकडे मागितलं नाही बरं का. आपण आता सांगून तर बघू. आणि मग तेवढ्यात भगवंत म्हणतायत, कणकाई काय ग तुझ्या चेहऱ्यावर नाराजी आहे, आनंद दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर, काय दुःख आहे ग तुला? नाही नाही म्हणे देवा, काहीच दुःख नाही मला. अगं आहे ना, तुझा चेहरा सांगतोय ना. नाही 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 नाही. महिलेने किती जरी लपवायचा प्रयत्न केला तरी चेहरा सांगतोय. आता आपण इथे बसलो का घरी गेलोय? आलं का लक्षात? आपण किती रममाण झालोय प्रवचन ऐकण्यामध्ये, हा आपला चेहरा सांगतोय बरं का. म्हणजे नाईलाजास्तव बसलोय की आवडीने बसलोय, आपला चेहरा सांगतोय. आलं लक्षात? तसं देव म्हणतायत, अगं नाही, तू किती जरी लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. अगं माग, काय मागायचं ते मी देतो ना तुला, मी देण्यासाठीच आहे ना, मी देण्यासाठीच आलोय ना, माग ना, काहीतरी माग. आता ऐकतच नाही. म्हणून देवा तुम्हाला तर माहिती आहे, एवढी वर्ष झाली मला पुत्र नाही आहे, माझी कूस उजवावी. समजतंय का? जन्माला घालणं सोपं आहे मुलं, कूस उजवणं कठीण आहे. ज्या वेळेला एखादा मुलगा चांगलं काम करतो ना त्यावेळेला आई काय बोलते माहिती आहे? त्याला अनेक वर्ष झाली असतील जन्माला येऊन त्याला अनेक वर्ष झाली असतील, पण जेव्हा तो समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करतोय ना त्यावेळेला ती आई बोलते, आज माझी कूस उजवली, आज माझी कूस उजवली. बरोबर आहे का? आणि त्याप्रमाणे त्या आई साहेबांनी सांगितलं, माझी कूस उजवावी. एवढा हात जोडले बाहेर निघाले आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा. का? आतापर्यंत जी खदखद होती, आतापर्यंत जे दुःख होतं ते पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वाहून मोकळ्या झाल्या होत्या, सांगून मोकळ्या झाल्या होत्या. आणि बाहेर पडल्याबरोबर जो चेहरा बघितला ना, तो बोलोबा आणि बोलोबा म्हणतात, कणकाई तुझा चेहरा एवढा हसरा, एवढा आनंदी अगं कधी दिसलाच नाही ग. 100% तू काहीतरी देवाकडे मागितलंच. अहो नाही ना, नाही नाही मागितलंच. आवाज चढवून बोलल्या बरोबर बोलते, हो हो. काय? आता तुम्हाला तर माहिती मी काय मागणार ते. जाऊन सांग देवाला, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता मागितलंय ना तर असं माग जे समाज कार्य करेल, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य ज्याच्याकडून घडेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांचा जन्म झाला.
बघा ना, जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं, समाजाची सेवा केली, कीर्तन केली, समाज प्रबोधनाचं कार्य केलं, देवाचं देशाचं धर्माचं कार्य केलं, उभं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये जावं, एकांतात बसावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. भामचंद्रामध्ये जावं, तिथे एकांतात बसावं, भगवंताचं नामस्मरण करावं. भूक नाही, तहान नाही, कसलाच विचार नाही आहे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाल्यानंतर कसलंच देहभान विसरून जायचे. देव आणि जगद्गुरु तुकोबा एक होऊन जायचे. जीव शिवा ऐक्य व्हायचं. बोराडाच्या डोंगरामध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा भगवंताचं नामस्मरण करावं, एकरूप व्हावं, भगवंताचं नामचिंतन करावं. आणि असे एकरूप झालेले जगद्गुरु तुकोबा ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातात, त्यावेळेला पांडुरंग परमात्मा त्यांना विनंती करतो, तुकोबा द्यायची इच्छा झाली हो तुम्हाला, काहीतरी द्यावंसं वाटतंय. किती भार झाला माझ्या डोक्यावर तुमचा, किती ओझं झालंय माझ्या डोक्यावर तुमचं, थोडस कमी व्हावं असं वाटतंय, म्हणून मागा ना काहीतरी. तुकोबा म्हणतात, नको देवा काही नको. अहो मागा काहीतरी. नको देवा काही नको. अहो मागावंच लागेल, मागावंच लागेल. तुकोबा काहीतरी मागा आणि देवा ऐकतच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा तुम्हाला जर द्यायचंच आहे ना तर हेच द्या, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. तुम्हाला जर द्यायचंच ना देवा तर असं दान द्या, तुमचं विस्मरण आम्हाला होता कामा नये, तुमचं विस्मरण आम्हाला होता कामा नये. आणि म्हणून माऊली ज्ञानोबांनी विश्वासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसाये दान आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागेत ने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाये दान आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. त्याचप्रमाणे विश्वासाठी केलेली प्रार्थना पांडुरंग परमात्म्याकडे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी, म्हणजेच आजचा हा अभंग आहे. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याला सांगतात काय, अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, माझी या सकळा हरीच्या दासा. बरं का, हरीचा दास याला महत्व आहे. हरीचा दास कोणाला म्हणावं, हरीचा दास कोणाला म्हणावं याची एक व्याख्या नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठातील पहिल्या अभंगात सांगितलेलं आहे. हरीची या दासा हरी दाही दिशा, ज्याला दाही दिशाला हरीचं दर्शन होतंय त्याला हरिदास म्हणतात. सर्वांमध्ये ज्याला एकच हरी दिसतोय त्याला हरिदास म्हणतात. आणि कुठेही गेला तरी प्रत्येक ठिकाणी त्याच हरीचं स्मरण करून जो कार्य करतो त्याला हरीचा दास म्हणतात. हरीचं कार्य करणार अर्थात देवाच्या देशाच्या आणि धर्माचं कार्य ज्याच्याकडून घडतंय त्याला अकल्प आयुष्य लाभावं, अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराज या प्रस्तुत अभंगातून करतात. खर तर हरीचा दास जन्माला यावा असा जर वाटत असेल तर त्यासाठी या घोडविंदे परिवाराचा आदर्श आपण घ्यायला हरकत नाही. कारण आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त प्रवचन आयोजित करणं ही सुचलेली सद्बुद्धी आहे. वाईट बुद्धी माणसाला सहज सुचते बरं का. अहो पैसा उडवणारे बघितले तर आम्ही वाढदिवसाला पैसा उडवणारे. आता महिना कोणता चालू आहे, हा मंगशीर मार्गशीर्ष, बरोबर का, बरोबर आहे ना, आजी पण बरोबर बोलतात ना. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला कुठला उपवास करतात का, गुरुवार उपवास करतात ना, कशासाठी सांगा ना मला. लक्ष्मी यावा म्हणून, बरोबर आहे. तुमच्या घरात लक्ष्मी आणतो कोण, नारायण कोणाचा, त्याला जर बिना डब्याचा तुम्ही पाठवत असाल तर येईल का लक्ष्मी घरात. नारायणाला तुमच्या जर तुम्ही बिना डब्याचा कामावर पाठवत असाल तर लक्ष्मी घरात येईल. तुमच्या घरात असणारी तुमची सासू तुम्हाला लक्ष्मीच्या रूपाने तिने आणलंय, मापटं ओलांडून आल्या ना, त्यावेळेला काय अवदस म्हणून तुम्ही प्रवेश केलाय का, नाही ना. लक्ष्मी म्हणून तुम्ही तुमच्या घरात प्रवेश केलाय की नाही. मग लक्ष्मी तुम्ही आहेत का अजून कोण आहे. लक्ष्मी सारख्या वागलात जगलात तर तुम्ही लक्ष्मी आहात बरं का. कुठल्या घरात आमचा जन्म व्हावा हे आमच्या हातात नाहीये, पण ज्या घरात जन्म झालाय ना त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे आमच्या हातात आहे, हे आमच्या हातात आहे. आणि म्हणून ज्या घरामध्ये तुम्ही मापटं ओलांडून आलात ना लक्ष्मी म्हणून,
त्या घरात तुम्ही लक्ष्मी म्हणून वागा, जगा, लक्ष्मी म्हणून कार्य करा. तुम्हाला वेगळ्या कुठल्या लक्ष्मीला आमंत्रित करायची गरज लागणार नाही. बरं असू द्या, आपला विषय असा होता की जी लक्ष्मी तुमच्या घरी यावा म्हणून तुम्ही उपवास करताय, पोथ्या वाचताय, बरोबर आहे, त्या लक्ष्मीचं स्मरण करताय. आज पैसा म्हणून आपण लक्ष्मीकडे पाहतोय, धनलक्ष्मी, त्याला काय म्हटलं जातंय, धनलक्ष्मी. वाढदिवसाच्या दिवशी आता कितीतरी लोक अशी आहेत की पैसा उडवतायत, त्या नोटा उडवतायत. म्हणजे कोणाला उडवतायत ते? तुम्ही जर लक्ष्मी म्हणून त्याच्याकडे जर पाहत असाल, तुम्ही लक्ष्मी म्हणून जर तिला स्वीकारत असाल, अरे आज पण अशी काही माणसं आहेत, 1 रुपया जरी खाली पडला तरी त्याला नम्रतेने उचलणार, पहिले पाया पडणार आणि मग खिशात ठेवणार. तुम्ही जर पैसा उडवून लोकांच्या पायाखाली जर ते जात असतील नाचता नाचता, तर तुम्ही कोणाला तोडवताय रे? कोणाला तोडवताय तुम्ही? म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, वाढदिवसाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणारे आम्हाला अनेक पाहायला मिळतात. पण आज ज्या वेळेला सकाळी नरेश दादांचा फोन आला, मला एवढा आनंद वाटला. खरं तर आज मी मुरबाडला जाणार होतो, संध्याकाळी काम होतं माझं. वाढदिवस सांगितलं, मुलाचा वाढदिवस आणि प्रवचन सांगितल्याबरोबर मी एक क्षणाचा पण विलंब नाही लावला. हा येतो, चला येणार. कारण खरं सांगू का, जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असताना, जगद्गुरु तुकोबांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना, माऊली ज्ञानोबांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना खऱ्या अर्थाने देवाचं कार्य, देशाचं कार्य, धर्माचं कार्य, संस्कार आणि संस्कृती घरापर्यंत पोहोचावी, हृदयापर्यंत पोहोचावी म्हणून हा वसा तुम्ही आम्ही हाती घेतलेला आहे. प्रवचनाच्या मार्फत, कीर्तनाच्या द्वारे, प्रवचनाच्या द्वारे संतांचे विचार अनेकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतील यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि खऱ्या अर्थाने वाढदिवसानिमित्त जर प्रवचन आयोजित करत असाल तर त्यात आम्हाला किती आनंद झाला असेल याचा फक्त विचारच केलेला बरा. आणि म्हणून अशी जी धर्म कार्य करणारी माणसं आहेत, जे देवाचं कार्य करणारी माणसं आहेत, जे देशाचं कार्य करणारी माणसं आहेत, त्यांना अत्यल्प आयुष्य लाभो, कारण ते हरीचे दास आहेत. हरीचं कार्य करणारे हरीचे दास, बरं का. नुसतं रंगरंगोटी करणारे हरीचे दास नाहीत, नुसतं वरून ड्रेस वेश करणारे हरीचे दास नाहीत. जे मनापासून हरीचे विचार स्वीकारतात, हरीची सेवा करतात, त्यांचं कार्य जे करतात ते हरीचे दास. आणि सांगू का, आज प्रथम वाढदिवसानिमित्त ज्या मुलाच्या, नक्ष दादाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आज हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सगळे, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ, आपण सर्वच उपस्थित आहात, बरं का. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या नक्ष दादाला उदंड आयुष्य लाभावं, पण त्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे संस्कार आणि संस्कृती निर्माण होऊन त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या प्रकारे धर्म कार्य घडावं, अशी पांडुरंग परमात्म्याकडे आज खऱ्या अर्थाने आपण प्रार्थना करूया. आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात